बातमी सविस्तर आहे। सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी नरेश अरोरा सहयोग निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सुप्रिया सुळेंसह श्रीनिवास पवार हे देखील सहयोग निवासस्थानी दाखल झालेले आहेत। युगेंद्र पवार हे देखील सहयोग निवासस्थानी उपस्थित असल्याचं कळतंय। या संदर्भातले अपडेट्स देतात प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। प्रदीप, आपण बघतोय खरं तर सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी नरेश अरोरा हे आता सहयोग या निवासस्थानी दाखल झाले आहेत। नेमक्या काय घडामोडी घडतायत? खरं तर आपल्याला माहिती की अजित पवारांच्या जाण्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठी पोकळी जी आहे ती निर्माण झालेली आहे। आज मुंबईमध्ये वर्षावरती जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ या महत्त्वाच्या नेत्यांनी भेट घेतली। भेटीमध्ये या सगळ्या अजित पवारांकडे असलेल्या खात्यांसंदर्भामधला लवकरात लवकर निर्णय जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशा पद्धतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र सध्या सहयोग या निवासस्थानी काही वेळापूर्वी जे राजकीय सल्लागार आहेत नरेश अरोरा जे आहेत ते दाखल झालेले आहेत। सुनेत्रा पवार यांची ते सांत्वनपर भेट घेतात। मात्र सुप्रिया सुळे, त्याचबरोबर अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार आणि युगेंद्र पवार हे सगळे आपल्याला सहयोग या निवासस्थानी पाहायला मिळत आहेत। सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते जे आहेत ते सांत्वनपर भेटीसाठी येत आहेत। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे त्या संदर्भामधला राजकीय निर्णय जो आहे तो कधीपर्यंत घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दोन राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र करण्यासंदर्भामधला निर्णय कधी होतोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून दोन राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र आणण्याचे प्रयत्न जे आहेत ते अजित पवारांकडून सुरू होते। मात्र अजितदादांच्या जाण्याने एक मोठी पोकळी जी आहे राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेली आहे आणि सध्या राज्यातून जे नेते सुनेत्रा पवार यांच्या सांत्वनपर भेटीसाठी येत आहेत। काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे सुद्धा सहयोग या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। श्रीनिवास पवार आणि युगेंद्र पवार हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि नरेश अरोरा जे आहेत ते सुनेत्रा पवारांची भेट घेतली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। निश्चितच प्रदीप, या भेटी संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।